हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकप्रतिनिधींची अचानक झाडाझडती, भोंगळ कारभार उघड. चोकाक तालुका हातकणंगले येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांनी हेरले येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य आतिश शिंगे व पंचायत समिती सदस्य सचिन जाधव यांनी सोमवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र हेरले येथे अचानक भेट देऊन कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. या तपासणीत अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या. केंद्रातील कर्मचारी ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा येत असल्याचे दिसून आले. प्राथमिक आरोग्य अधिकारी धनंजय महाडिक हे केंद्रापासून 2 किलोमीटरच्या आत राहणे बंधनकारक असतानाही ते तिथे राहत नसल्याचे निष्पन्न झाले. रुग्णांचे केस पेपर तयार करण्याचे काम आशा वर्कर करत असल्याचेही आढळले. शिवाय कर्मचारी शासन निर्णयाविरुद्ध जाऊन महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी घेत असल्याचेही उघड झाले. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य आतिश शिंगे व सचिन जाधव यांनी सांगितले की खासदार धैर्यशील माने यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य केंद्रासाठी पुरेसा निधी दिला जाईल. मात्र कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई केली जाईल. यापुढे आरोग्य केंद्रावर वेळोवेळी अचानक भेटी देऊन पुराव्यासह सखोल चौकशी केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी रुकडी बौद्ध समाजाचे अध्यक्ष पप्पू कांबळे, सूरज पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी संतोष पाटील, इचलकरंजी. आज हेरले प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देण्यासाठी मी एक जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं उपस्थित होतो. त्यासोबत सचिन जाधव पंचायत समिती सदस्य हेही माझ्यासोबत उपस्थित होते आणि सर्वच टीम या ठिकाणी उपस्थित होती. पत्रकार बंधू अनिल उपाध्याय साहेब, रोहन देसाई साहेब या ठिकाणी आवर्जून त्यांना मी बोलवलं होतं. त्याचं कारण आहे की मागील 2-3 दिवसामध्ये एक माहिती व्हायरल झाली होती की या ठिकाणचे एमओ हे आठवड्यातले 5 दिवसामध्ये शनिवार रविवार त्यामध्ये शनिवारचा या ठिकाणी उपस्थित नसतात. ही वस्तुस्थिती मी पाहिली तर त्यांच्या सर्व टीमचा गैरसमज झालेला आहे किंवा 1999चा एक GR आहे आणि 2020चा एक GR आहे. त्या 2020च्या GRमध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की अत्यावश्यक सेवा देण्यामध्ये शनिवार हा वगळण्यात आलेला आहे. तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही असं या ठिकाणी आमचे सन्मित्र सचिन पाटील यांनी त्याचे लेखी माहिती घेऊन त्याचा पुरावा दाखवलेला आहे. त्यामुळे मी ते प्रत्यक्षात पाहण्यासाठी आलो होतो. मुळात खासदार धैर्यशील दादा यांच्या विचारानं त्यांनी आरोग्याच्या बाबतीत आधी आणि आत्ताही आम्हाला कायमस्वरूपी सांगत आले की कोणत्याही गोष्टीचं यामध्ये तडजोड मला चालणार नाही आणि निश्चितपणे आमच्याकडून जेवढे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य या नात्यानं खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे काही शक्य आरोग्याच्या संदर्भात असेल ते सर्व देण्याचा प्रयत्न आमचा कायमस्वरूपी राहिलेला आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये डॉक्टर हे 24 आवर्समधले 2 स्टाफ जरी या ठिकाणी अवेलेबल असतील अशा पद्धतीचं कामकाज इथून पुढच्या काळामध्ये होईल. आणि मी संबंधित DHOंना, जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना आजच भेटून त्या संदर्भाचा तात्काळ आदेश काढण्याची व्यवस्था करतोय. आणि एमओ या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत किंवा ते जागेवर 1-2 किलोमीटरच्या एरियाच्या अंतरमध्ये राहायची व्यवस्था पाहिजे ते कोल्हापूरला राहतात. ही वस्तुस्थिती खरी जरी असली तर त्याच्या संदर्भात मी त्यांना एक नोटीस बजावण्यासाठी सांगतोय आणि त्याचं उत्तर त्याने लेखी दिल्यानंतर मी त्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करू. खासदार धैर्यशील दादांच्या आशीर्वादाने या हेरले पेशसाठी मोठ्या प्रमाणात निधी या येत्या महिन्यामध्ये मंजूर होणार आहे. 7 कोटी रुपये या हेरले PSC साठी मंजूर झालेले आहेत. ते लवकरात लवकर काम चालू होईल. इथली सुसज्ज आणि आरोग्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे गोरगरिबांच्या लोकांसाठी व्यवस्था केली जाईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये माझी नम्र विनंती आहे की लोकांनी जर या संदर्भात, दवाखान्याच्या संदर्भात कोणती अडचण असेल तर थेट मला सांगावं. त्याच्यावर तुमच्या प्रश्नाला उत्तर हे तुम्हाला सेवा देण्याच्या माध्यमातूनच दिलं जाईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून मी सर्व स्टाफला विनंती करतो, आपण सेवा करत असताना ईश्वर सेवा अशा पद्धतीने करावी आणि आपल्याकडनं चूक कोणती होऊ नये. तुम्ही जे चांगलं केलंय त्याचं कौतुक करण्याचं काम पण आमचं आहे, पण तुम्ही जर चुकीचं केला तर त्याला पाठीशी न घालणं हे आमचं काम आहे. आमच्या पद्धतीनं जेवढं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वनिधी असू दे, माझा आरोग्याचा निधी असू दे,
तो सर्वच्या सर्व या ठिकाणी खर्च करणे जबाबदारी या 7 गावातल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये माझी आहे. आरोग्याच्या बाबतीत कुठेही माझी कमी पडणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही शक्य होईल ते सर्व निधी देण्याचा या आरोग्यासाठी प्रयत्न राहील आणि हिरलं गाव कायमस्वरूपी चांगलं आहे, आरोग्यासंदर्भात चांगलं राहू दे. आणि या मतदारसंघामध्ये रुकडी हे हिरल्याच्या अंडर येतं, रुकडीच्या वर पण बारीक लक्ष असावं, कारण गाव मोठं असल्यामुळं इथली व्यवस्था कमी आहे, इथला स्टाफ जितका कमी आहे त्याची व्यवस्था मी DHOच्या माध्यमातून लवकरात लवकर करून देईन आणि लोकांची सेवा तुम्ही व्यवस्थितरित्या पार पाडावी ही माफक अपेक्षा व्यक्त करतो. आणि यमोंना माझी विनंती आहे, आज विनंती करणार आहे, उद्या वेळेस विनंती करणार नाही, मी उद्या ॲक्शनवर बोलणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही हे हेरलं गाव आपलं आहे अशा हिशोबानं तुम्ही इथून पुढे सेवा करावी. तुम्ही केलेली सेवा चांगली असेल तर त्याच्याबद्दल अभिनंदन आहे, पण जर चुकीचं काही केलं असेल तर त्याच्याबद्दल अभिनंदन करणार नाही, त्याच्यावर रिॲक्शन आमची उलटी येईल याची काळजी घ्यावी. शिवसेने स्टाईलनं आम्हाला काय करू देऊ नका याची विनंती करतो. आणि येत्या काळामध्ये जे आपलं हेरले गावासाठी 7 कोटी रुपयाचं खासदार माने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राजेश पाटलांनी केलेल्या पाठपुराव्याखाली इथं उभा राहणार आहे, त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर बैठक घेऊन त्याची ही पूर्तता केली जाईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि लोकांची सेवा तुम्ही अशीच करत राहा, लोकांनी आमच्याकडे कोणतीही तक्रार घेऊ नये याची काळजी घ्यावी. तुम्हाला काय कमी पडते ते जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं आणि पंचायत समिती सदस्य येताना तुम्ही सांगावे. आणि स्टाफ कितीला येतो कितीला जातो याची काळजी यमोनं 8:30 वाजता येऊन घ्यावी एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो. आणि आरोग्य सर्वांना चांगलं लाभो एवढेच विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो.